मी आपल्या सर्वांप्रती अनंत मंगलकामना अर्पण करतो। विशेष करून निकाळजे परिवार की ज्या परिवाराने आज निकाळजे बाबांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने हा पुण्यानुबोधनाचा कार्यक्रम आयोजित केला। भिक्खू संघाला या ठिकाणी पाचारण केलं, दानपुण्य करीत आहेत, आपल्या सर्वांनाच या ठिकाणी पाचारण केलं। तेव्हा सर्वप्रथम मी निकाळजे परिवारातील संपूर्ण स्वकीय जनांबद्दल, त्यांच्या नातेवाईकांप्रती, हितचिंतकांबद्दल मंगलकामना अर्पण करतो। उपस्थितांनो, आताच म्हणजे औरंगाबादवरून येत असताना व्हॉट्सअपला एका उपासकांच्या स्टेटसला मी एक सुविचार वाचला। तो सुविचार असा होता की एक व्यक्ती हजारो वर्ष जगू शकत नाही, एक व्यक्ती हजारो वर्ष जगू शकत नाही, परंतु हजारो वर्ष तो जिवंत राहू शकतो। बरोबर आहे? पटलं तुम्हाला? एक व्यक्ती हजारो वर्ष जगू शकत नाही, परंतु तो हजारो वर्ष जिवंत राहू शकतो। हे मला वाटतं आपल्या सर्वांनाच पटेल। ज्यावेळेस जन्मदिवसाचे आपण कार्यक्रम करतो त्यावेळेस आपण सहज केक कापताना टाळ्या वाजून काय म्हणतो? तुम जियो हजारो साल और साल के दिन हो। हे स्वतःला भ्रामक समजुती आपण घातलेले आहेत आणि आपल्याला आणि सर्वांनाच, सामान्य बुद्धी असणाऱ्या माणसालाही माहिती आहे की एकही व्यक्ती हजारो वर्ष जगू शकत नाही। एक व्यक्ती 50 वर्ष जगेल, 60, 70, 100 वर्ष जगेल, खूप झालं तर 150 वर्ष जगेल, त्यापेक्षा जास्त तो जगू शकणार नाही। परंतु तो व्यक्ती हजारो वर्ष जिवंत राहू शकतो। आजही बघा, 2500 वर्षानंतर भगवान बुद्ध आपल्यामध्ये जिवंत आहेत। 65 वर्ष झाली बाबासाहेब आंबेडकरांना जाऊन, पण तरीसुद्धा 65 वर्षांच्या नंतर आजही बाबासाहेब आंबेडकर आपल्यामध्ये जिवंत आहेत आणि यानंतरही पुढील हजारो वर्ष, पिढ्यानपिढ्या बाबासाहेब आपल्यामध्ये जिवंत राहतील। बरोबर आहे की नाही? मला या सुविचारातून, या स्टेटमेंटमधून एवढंच सांगायचं आहे की आपल्या सर्वांना जे आयुष्य मिळालेलं आहे ते लिमिटेड आहे, ते सीमित आहे। हजारो वर्ष आपण कोणीच जगू शकत नाही, परंतु ज्याला असं वाटतं की पुढील हजारो वर्षांपर्यंत मी जिवंत राहिलो पाहिजे, तर जिवंत राहण्यासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागेल। जसे आज आपल्यामध्ये बुद्ध जिवंत आहेत, बाबासाहेब जिवंत आहेत, जे जे काही महापुरुष होऊन गेले, महामाता होऊन गेल्यात, ते सगळे आज आपल्यामध्ये जिवंत आहेत। त्यांच्या विचाराने, त्यांच्या आदर्शाने, त्यांच्या सत्कार्याने आपल्यामध्ये आजही ते आदर्श म्हणून आपल्यामध्ये जिवंत आहेत, आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आहेत आणि म्हणून ते जिवंत आहेत। आणि पुढील हजारो वर्षांपर्यंत हे सगळे महापुरुष, ह्या सगळ्या महामाता आपल्यामध्ये जिवंत राहतील। मग आपल्याला जर असं वाटत असेल की आपणही नाही हजारो वर्ष, पण किमान आपल्या नंतरची जी मुलांची पिढी आहे, त्याच्या नातवांची पिढी आहे, 3-4 पिढ्यांपर्यंत तरी आपलं नाव आपल्या पिढीतल्या लोकांनी घ्यावं, नातू पंतूपर्यंतच्या पिढीनं घ्यावं, असं जरी किमान वाटत असेल तर आपल्या सर्वांना जनार्दन बनणं आवश्यक आहे। फक्त नावाने नाही बरं। जनार्दन बाबांचा आपण या ठिकाणी पुण्यानुमोदन विधी संपन्न करीत आहोत, त्यांच्या सुगतीकरिता। तुम्ही या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने जमलेले आहात। त्यांच्या कार्याची वेगळी पावती देण्याची मला गरज नाही, कारण मी काही त्यांना अगोदर भेटलेलो नाही आहे, परंतु तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलात ही त्यांच्या केलेल्या सत्कार्याची पावती आहे। नाहीतर पुण्यानुमोदनाच्या किंवा अशा प्रकारच्या जलदान विधीच्या कार्यक्रमाला एवढा मोठा मंडप टाकून आणि एवढे 500, 600, 1000 लोक येणं हो सोपी गोष्ट नाही आहे। लोक येत नाहीत,
खूप झाले तर 10, 15, 20, 50 लोक येतात, जेवण करतात, पूजापाठ केले की निघून जातात. ही जनार्दन बाबांनी त्यांच्या हयातीत केलेल्या चांगल्या कार्याची ही पावती आहे मित्रांनो. म्हणून तर तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलेले आहात. एवढ्या मोठ्या संख्येने येऊन तुम्ही शांत चित्ताने ऐकत आहात, आहे की नाही. जनार्दन बाबा जरी मृत्यूला प्राप्त झाले असतील, पण त्यांच्या आदर्शाने, त्यांच्या विचाराने ते आजही तुमच्यामध्ये जिवंत आहेत ना. आणि त्यांनी घडविलेला जो आदर्श आहे, एक बाप म्हणून तुमच्याच घडलेला जो आदर्श आहे, आदर्शच्या रूपाने ते सदैव तुमच्यामध्ये जिवंत राहतील. ते शरीराने जरी आपल्याकडे निघून गेले, कारण शरीराचा धर्म आहे, या आपल्या शरीराचा धर्म आहे. जन्म झाला म्हणजे शरीराने जन्म घेतला आपण, तर आता बालपण आहे, उद्या तारुण्य येईल. तारुण्य पण टिकून राहत नाही, उद्या उतरतं वय येईल. ते उतरतं वयसुद्धा टिकून राहत नाही, म्हातारपण येईल. और म्हातारपणामध्ये आजारपणसुद्धा येईल आणि एक दिवस मृत्यू येईल. हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो, जैन असो, आंबेडकरवादी असो का बौद्ध असो, हा जो शरीराचा धर्म आहे, म्हणजे जन्म होणे, तारुण्य येणे, म्हातारपण येणे आणि मृत्यू येणे, हे सत्य आहे ना. हे आपल्या सर्वांसोबत घडणारच आहे. काहीही टिकून राहत नाही या ठिकाणी, या जीवनात काहीच टिकून राहत नाही, काहीच नाही. मग जर हे सत्य आहे, अरे मी जन्मास आलो आणि मी एक दिवस म्हातारा होणार आहे, एक दिवस मी आजारी पडणार आहे, एक दिवस मीही मृत्यूला प्राप्त होणार आहे, हे सगळं जर अनित्य आहे, संपणार आहे, अरे मग मी माझा जीवनाचा गर्व कशाचा करावं. असतात ना काही लोक गर्व करतात. कशाचा गर्व करता? आपल्या बॉडीचा, आपल्या सौंदर्याचा. अरे कशाचा गर्व करतात? आणि गर्व तर करतात, दुसऱ्याला खाली लेखतात की मी बघा माझा गर्व, अहमभाव, मी बघा मी आणि माझं. ह्यामध्ये संपूर्ण जीवन निघून गेलं. हे मी आणि हे माझं आहे, हे मी, अरे मी आणि हे माझं आहे, हे मी आणि माझं, हे असं करण्यामध्येच सर्व जीवन निघून गेलं. गर्विष्ठपणा आला. या गर्वामध्ये आपण आपल्या नात्यामध्ये दुभंगलो. आपले जवळचे लोक दूर चाललेले आहेत, हे सुद्धा तो ओळखत नाही. किती मोठा नुकसान आहे आपलं. हा लॉस आहे ना, आपल्या जीवनाचा लॉस आहे ना. मग जर आपलं हे शरीर मृत्यूला प्राप्त होणारच आहे, आपण मरणारच आहोत, आपण संपणारच आहोत, तर मृत्यूच्या नंतरही जर आपल्याला आपल्या स्वकीय जनांमध्ये, आपल्या मित्रमंडळींमध्ये व किमान आपल्या समाजामध्ये जर जिवंत राहायचं असेल, तर मित्रांनो, आपण आपल्या जीवनामध्ये पुण्यकर्म करणं शिका. पुण्यकर्म, चांगली कर्म करणं शिका. चांगले कर्म करा. कारण चांगली कर्म करणारा व्यक्ती लोकांच्या फक्त तोंडावर राहत नाही. कारण वाईट कर्म करणारे लोकसुद्धा चर्चेमध्ये राहतात मेल्यानंतर, आहे की नाही. वाईट कर्म जे राहतात ना, पण ते तोंडात राहतात, फक्त मनात नाही राहत. पण चांगले कर्म करणारा व्यक्ती मनात राहतो, विचाराने मनात राहतो. लोक त्याची प्रेरणा घेतात, लोक त्याने सांगितलेल्या मार्गाचा आचरण करतात. म्हणून एक उदाहरण मात्र मी नेहमी सांगत असतो बाबासाहेबांच्या जीवनातील, की बघा, बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांनी, रामजी पित्यांनी वारसा रूपाने बाबासाहेब आंबेडकरांना काय दिलं. आपण पाहतो ना, भारताची परंपरा आहे, बाप जीवनभरपर्यंत कमावतो, जीवनभर पैसा कमावतो, शेती बाडी फ्लॅट अमकं हे सगळं कमावतो. कोणासाठी? पोरासाठीच की नाही? पोरासाठीच ना, कारण तो त्याचा कानून वारसदार असतो. बाप मेल्याच्या नंतर बापाच्या सर्व संपत्तीचा वारसदार त्याचा पोरगा असतो की नाही. ही आपल्याकडची अशी परंपरा आहे, सामाजिक परंपरा, बरोबर की नाही. मग मला सांगा की एक बाप म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांनी, रामजी पित्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना वारसा रूपानं काय दिलं. राहायला धड घर पण नव्हतं. त्या मुंबईच्या डबक चाळीमध्ये राहायची 10 बाय 10ची खोली आणि 3-4-5 ते भावंड, त्यांचं परिवार, त्या परिवारात राहायचे. ते काय दिलं? संपत्ती नव्हती, घरदार नव्हतं, शेतीबाडी नव्हती. जसं आज बघा,
माझ्या पोरासाठी फ्लॅट, माझ्या पोरासाठी शेती, माझ्या पोरासाठी हे, माझ्या पोरासाठी ते. बाबासाहेबाच्या वडिलांकडे बांधवांनो हे काहीच नव्हतं हो, काहीच नव्हतं. मग बाबासाहेबांच्या वडिलांनी वारसा रूपानं बाबासाहेब आंबेडकरांना काय दिलं याचं थोडं तुम्ही चिंतन करा. मी म्हणतो या भारतामध्ये एक बाप म्हणून बाबासाहेबांच्या वडिलांनी रामजी पित्याने जे दिलं ना बाबासाहेबांना वारसा म्हणून, ते कोणत्याच पित्याने दिलं नाही बघा. ठिकठिकाणी बाबासाहेब आपल्या पिताश्रींबद्दल, रामजी बाबांबद्दल कृतज्ञतेचा भाव व्यक्त करतात, उपकाराचा भाव व्यक्त करतात. की एका ठिकाणी बाबासाहेब म्हणतात की मी आज जे काही घडलो ते सर्व माझ्या पिताजींमुळे घडलो, ते सर्व माझ्या पिताश्रींमुळे घडलेलो आहे. माझी जी इंग्रजी एवढी अस्खलित आहे, बाबासाहेबची इंग्रजी बघा, एकदम अस्खलितपणे इंग्रजी बोलायचे, एकदम सुपर इंग्रजी बोलायचे. बाबासाहेब म्हणतात की माझी जी इंग्रजी एवढी अस्खलित आहे हे माझ्या वडिलांनी मला शिकवलेली आहे. कारण बाबासाहेबांचे वडील शिक्षक होते मिलिटरी स्कूलमध्ये. लहानपणापासून बाबासाहेबांना म्हणजे बाबासाहेबांचे वडील बाबासाहेबांना धार्मिक संस्कार शिकवायचे, इंग्रजीचे धडे द्यायचे. बाबासाहेबांचे वडील कबीरपंथी होते आणि कबीरांचे दोहे बघा, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, हे सगळे शिकवण कबीरांच्या दोह्यांमध्ये आहे. त्यामुळे लहानपणापासूनच बाबासाहेबाच्या वडिलांनी विचारांचा वारसा बाबासाहेबांना दिला. ओहो, बाबासाहेब त्या विचारांच्या वारसाने ओतप्रोत झाले. एक बाप म्हणून फ्लॅट नाही दिलं तर चालेल, एक बाप म्हणून शेती, बाडी, जमीन, जायदाद, पैसा नाही दिला तरी चालेल. तुम्ही तुमच्या पोरांना चांगलं घडवा. जसं आता MPSC UPSCचा विषय निघाला, त्यांना चांगलं घडवा, मोठ्या हुद्द्यापर्यंत घेऊन जा. ते सगळं कमवेल, तो फ्लॅट घेईल, गाडी घेईल, सगळं घेईल. पण कशावर घेईल? जेव्हा तुम्ही त्याला घडवाल तेव्हाच ना. घडवणं महत्त्वाचं आहे. म्हणून आज जेव्हा बाबांचा प्रथम पुण्यस्मरण आपण या ठिकाणी पाहत आहोत, संपन्न करीत आहोत, तर बाबा जरी शरीर रूपाने तुमच्यामधून निघून गेले तरी बाबांनी तुमच्यामध्ये पेरलेले विचार, त्या विचाराच्या रूपाने बाबासाहेब म्हणजे बाबा जनार्दन बाबा आजही तुमच्यामध्ये जिवंत आहेत. हा आदर्श या निकाळजे परिवारामध्ये आजही आहे. बांधवांनो, भगवान बुद्धांनी आपल्या जीवनामध्ये पुण्यकर्म करायला सांगितलेली आहेत. जे लोक असं म्हणतात की चांगलं खाल्ल्याने माणसाला आयुष्य मिळते, चांगलं म्हणजे औषधी घेतल्याने माणसाचं आयुष्य वाढते, ते जरी खरं असेल, पण ज्यांना धर्माचा अभ्यास आहे, अध्यात्माचा अभ्यास आहे, तर त्यांना ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे समजेल की जर एक व्यक्ती त्याचं जर आयुष्य जर वाढत असेल आणि तुम्हाला वाटत असेल की माझं आयुष्य वाढावं, तर बांधवांनो, चांगलं खाल्ल्याने फक्त आयुष्य वाढत नाही, तर आयुष्य वाढण्यासाठी चांगलं पुण्यकर्मसुद्धा करावे लागतात. एक दिवा असतो, तो दिवा विझतो बघा, आहे की नाही? तर तो दिवा जेव्हा विझतो तर तो दिवा विझण्याची काही कारणं असतात. एक, त्याची जेव्हा वात संपते तेव्हा तो दिवा विझतो, बरोबर आहे? जेव्हा त्याची जी वात आहे, जेव्हा ती वात संपली तेव्हा तो दिवा विझतो. किंवा त्या दिव्यामध्ये जे तेल आहे, हे तेल संपलं तेव्हा दिवा विझतो. किंवा समजा तेलही संपलं, त्याच्यातली वातही संपली, तेव्हा पण दिवा विझतो. किंवा तेलही आहे, वातही आहे आणि अचानक जोराची हवा आली, म्हणजे तेल आहे, वातही आहे, परंतु जर हवा आली, जोरात हवा आली, तेव्हाही दिवा विझतो की नाही? मानवी जीवनाचं असंच आहे. आपल्याकडे वातही आहे, म्हणजे चांगलं खायला पण आहे, आपल्याकडे तेलही आहे, चांगल्या औषधी पण आहेत, सगळ्या सुखसुविधा आहेत, परंतु जीवनामध्ये अनेक वेळेस केवळ पुण्यकर्म कमी पडल्यामुळे माणसाला मृत्यू ओढवण्याची सुद्धा संध्या येतात. माणसावर
मृत्यू ओढावतो. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की जेव्हा जेव्हा तुम्हाला पुण्यकर्म करण्याची संधी उपलब्ध होईल तेव्हा तेव्हा तुम्ही पुण्यकर्म करायला पाहिजे, तेव्हा तेव्हा चांगली कर्म करायला पाहिजे. भगवान बुद्धाच्या काळामध्ये असेच तुमच्यासारखा एक कुलपुत्र होता, ब्राह्मण पुत्र. त्या ब्राह्मण पुत्राचा पिता मरण पावला. तर त्याच्या मुलाला असं वाटलं की माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर माझ्या पिताश्रींना डायरेक्ट स्वर्गप्राप्ती व्हावी, म्हणजे डायरेक्ट स्वर्ग त्यांना मिळावा, याकरिता काहीतरी कर्मकांड करावं, काहीतरी पूजापाठ करावा, याकरिता तो फिरत होता. तर काही लोकांनी त्याला म्हटलं की अरे जा, तुला जर तुझ्या पिताश्रींना डायरेक्ट स्वर्ग पाहिजे असेल, डायरेक्ट स्वर्ग, तर तिथे भगवान बुद्ध राहतात, त्या भगवान बुद्धांकडे जा. ते भगवान तुझ्या पिताश्रींना बरोबर स्वर्गामध्ये जागा प्राप्त करून देतील. मग तो ब्राह्मण पुत्र भगवान बुद्धांकडे गेला आणि भगवान बुद्धांना म्हणतो की भगवान, माझे जे वडील आहेत ते मरण पावले, तर त्यांना डायरेक्ट स्वर्गप्राप्ती व्हावी याकरिता काहीतरी पूजापाठ करा, काहीतरी कर्मकांड करा, जेणेकरून माझ्या वडिलांना डायरेक्ट स्वर्गप्राप्ती व्हावी. भगवान बुद्धांनी त्याची मानसिकता ओळखली की याला आपण आता कितीतरी उपदेश केला, याला काही उपदेश समजणार नाही. तेव्हा भगवान बुद्ध त्याला म्हणतात ठीक आहे, मी तुझ्या वडिलांना डायरेक्ट स्वर्गामध्ये जागा मिळवून देतो, पण एक काम करावं लागेल. तो म्हणाला काय, तू बाजारात जा, 2 मातीचे माठ घेऊन ये, 2 मातीचे माठ घेऊन ये, त्यानंतर एक काठी घेऊन ये. तो बाजारात जातो, 2 मातीचे माठ घेऊन येतो आणि काठी घेऊन येतो. नंतर भगवान बुद्ध त्याला म्हणतात की आता एक काम कर, एका माठामध्ये लोणी भर, एका माठामध्ये लोणी भर आणि एका माठामध्ये दगड भर. त्याला वाटतं काहीतरी वेगळंच आहे बाई, बाकीचे साधू संत यज्ञ याग करतात, कोंबड्या बकऱ्यांचा बली देतात, हे काहीतरी वेगळंच आहे. भगवान बुद्ध काहीतरी वेगळंच कर्मकांड करत आहेत. तो खुश होता की हे सगळं केल्यानंतर माझ्या वडिलांना डायरेक्ट स्वर्गप्राप्ती होईल. तर त्याने एका माठामध्ये लोणी भरली आणि एका माठामध्ये दगड भरले. मग भगवान बुद्ध म्हणतात की आता एक काम कर, या दोन्हीही माठांची तोंड कपड्याने बांधून टाक. त्याने दोन्ही माठांची तोंड कपड्याने बांधली आणि एक हातामध्ये काठी घेऊन भगवान बुद्ध म्हणाले की चल आता माझ्यासोबत. भगवान बुद्ध त्याला एका वाहत्या प्रवाहाच्या म्हणजे नदीमध्ये त्याला घेऊन जातात आणि म्हणतात आता एक काम कर, हे दोन्हीही माठ या पाण्यामध्ये सोडून दे. हा आनंदी होता ना, काहीतरी वेगळं होत आहे म्हणून. तर त्याने दोन्हीही माठ पाण्यामध्ये सोडले आणि मग भगवान बुद्ध म्हणतात आता एक काम कर, ही काठी घे आणि जे दोन्ही माठ फोड. त्याने काठी घेतली आणि पाण्याच्या बुडामध्ये गेलेले ते जे काही 2 माठ होते ते दोन्ही माठ काठीने फोडले. तर ज्या माठामध्ये लोणी होतं ते लोणी पाण्यापेक्षा हलकं राहतं, तर ते लोणी पाण्यावर आलं आणि पाण्यावरती तरंगू लागलं. ज्या माठामध्ये दगड होते ते दगड खालीच राहिले, ते वर आले नाही. आणि मग भगवान बुद्ध म्हणतात की हे ब्राह्मण पुत्रा, आता हात जोड आणि या लोणीला विनंती कर की हे लोणी, मी तुम्हाला हात जोडतो, तुम्ही तळाशी जा. आणि हे दगड मी तुम्हाला हात जोडतो, माझी विनंती आहे की तुम्ही वर या, आता विनंती कर. तो ब्राह्मण पुत्र म्हणे भगवान, हे असं कसं काय होईल म्हणे, मी किती जरी हात जोडले, कितीही विनंती केली तरी लोणी काही तळाशी जाणार नाही आणि दगड जे आहे ते दगड काही वर येणार नाही. हा तर निसर्गाचा नियम आहे, लोणी वरतीच राहणार, तरंगणार आहे आणि दगड जड असतात त्यामुळे ते बुडाशी राहतील. मी किती जरी हात जोडले तरी ते काही लोणी खाली जाणार नाही आणि दगड काही वर येणार नाही. मग भगवान बुद्ध म्हणतात की अरे ब्राह्मण पुत्रा, तुला जरा निसर्गाचा नियम एवढ्या चांगल्या प्रकारे माहीत आहे की तुझ्या हात जोडल्याने किंवा तुझ्या विनंतीने निसर्गाच्या विरुद्ध कोणतीच गोष्ट घडू शकत नाही. तर मग हे ब्राह्मण पुत्रा, तू मला किती जरी हात जोडले, कितीही विनंती केली तरी मी काही तुझ्या पिताश्रींना, तुझ्या वडिलांना स्वर्गामध्ये जागा देऊ शकत नाही, नरकात जाण्यापासून मुक्त करू शकत नाही. जे कर्म असतील त्या कर्मानुसार नक्कीच त्यांना सुगती प्राप्त होईल.
यासाठी तुम्ही सुद्धा पुण्य करा. तो ब्राह्मण पुत्र म्हणतो, मग मी काय करायला पाहिजे? माझ्या वडिलांना स्वर्ग मिळावं, त्यांच्या स्वर्ग मिळावं किंवा सुगती मिळावी, तर मी काय करावं? तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात की तुला जर असं वाटत असेल की तुझ्या पिताश्रींना मृत्यूनंतर सुगती मिळावी, त्यांच्या पिताश्रींना सुगती मिळावी, याकरिता तू जीवनामध्ये पुण्यकर्म कर. कोणते कोणते पुण्यकर्म करावेत? मग भगवान बुद्ध त्याला 5 प्रकारच्या पुण्यकर्माचा उपदेश करतात. 5 प्रकारचे पुण्य. जे लोक या 5 प्रकारच्या पुण्यकर्माचं आचरण करतात ते स्वतःही मृत्यूनंतर सुगतीला प्राप्त होतात, आणि ज्यांच्या प्रित्यर्थ पुण्य करतात त्यांनाही सुगती प्राप्त होत असते. कोणते कोणते पुण्यकर्म आहेत? आणि मग भगवान बुद्ध हे 5 प्रकारची पुण्यकर्म त्या ब्राह्मण पुत्राला सांगतात. भगवान बुद्ध म्हणतात, पहिलं पुण्यकर्म जे आहे ते आहे श्रद्धा. श्रद्धा पुण्यकर्म. तुम्हा सर्वांची बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नांवरती अपार अमर्याद श्रद्धा असली पाहिजे. हे पहिलं तुमचं पुण्य असावं. कमजोर श्रद्धा नाही, डामाडोल श्रद्धा नाही, एकदम पक्की मजबूत श्रद्धा. बुद्ध, धम्म आणि संघावर तुमची अमर्याद अनंत श्रद्धा ठेवा. हे तुमचं पहिलं पुण्य आहे. कारण या जीवनामध्ये जे सर्वात मोठं जे पुण्य आहे, सर्वोत्तम पुण्य, त्याच्यापेक्षा मोठं पुण्यच नाही आहे. ते सर्वोत्तम पुण्य म्हणजे भगवान बुद्धांप्रती आपल्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होणे. हे सर्वात मोठं पुण्य आहे. आपल्या चित्तात श्रद्धा उत्पन्न होणे बुद्धाबद्दल, त्यांनी उपदेशित केलेल्या धम्माबद्दल आणि त्यांनी स्थापन केलेल्या संघाबद्दल तुमच्या चित्तात अनंत श्रद्धा उत्पन्न करा. हे तुमच्या जीवनातलं पहिलं पुण्य आहे. दुसरं, भगवान बुद्ध दुसरं पुण्य सांगतात, सदैव शील पालन करा. शीलाचं आचरण करा, पुण्यकर्म करा. कोणते कोणते शील आहेत? कधीही हिंसा करू नका बांधवांनो, कारण जर हिंसा केली तर तुमचं आयुष्य कमी होईल. तुम्ही जर दुसऱ्यांचं आयुष्य खतम केलं, संपवलं, तुमचं सुद्धा आयुष्य कमी होते. म्हणून हिंसा करू नका, चोरी करू नका, व्यभिचाराच्या मार्गाचा अवलंब करू नका, आपल्या वाणीने कधीही मिथ्या वचन बोलू नका, कठोर बोलू नका, किंवा कोणत्याही प्रकारचं मद्यपान किंवा नशापान करू नका. हे 5 प्रकारचे चांगली कर्म आहेत. हे पुण्यकर्म, हे शील कर्म तुम्ही जीवनामध्ये करा. शील पालन करा. हे दुसरं पुण्य तुम्ही आपल्या जीवनामध्ये करायला पाहिजे. तिसरं, भगवान बुद्ध सांगतात, तिसरं जे पुण्यकर्म आहे ते आहे मैत्री. सदैव सर्व जनांबद्दल मैत्री भावना उत्पन्न करा. म्हणजे आपल्या स्वकीय जनांबद्दल तर आपण आपल्या मनात चांगला भाव ठेवतोच की माझ्या अमक्याचं चांगलं हो, माझ्या टमक्याचं चांगलं हो, परंतु भगवान म्हणतात की तुमचे जे वैरी आहेत, दुश्मन, त्यांच्याप्रती सुद्धा तुमच्या चित्तामध्ये चांगला भाव उत्पन्न करा. त्याच्याबद्दल कधी द्वेष करू नका. कारण जो कोणी व्यक्ती द्वेष उत्पन्न करतो, द्वेष म्हणजे काय ते म्हणतात तुमच्या खेड्यापाड्यात त्यांचं मडं जाऊ दे म्हणतात ना, याला म्हणतात द्वेष करणं. त्याचं मडं जाऊ दे, त्याचं वाईट होऊ दे, ही द्वेष भावना आहे. ही द्वेष भावना आहे. आणि द्वेष भावना उत्पन्न झाली तर तुमचं आयुष्य कमी होते. कारण हा जो द्वेष भाव आहे, या द्वेष भावनेमुळे आपल्या आयुष्यावर त्याचा परिणाम होतो. म्हणून द्वेष भावना उत्पन्न करू नका. सर्वांप्रती मंगलमैत्री करा. सर्वांप्रती मंगलमैत्री करत चला. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, असा भाव चित्तामध्ये ठेवा. हे तुमचं तिसरं पुण्यकर्म सदैव तुम्ही संपादित करत चला. चौथं पुण्यकर्म भगवान बुद्ध सांगतात, प्रज्ञा. प्रज्ञेचं पुण्यकर्म करा. आपल्या चित्तामध्ये सदैव शहाणपणा ठेवा. प्रज्ञा म्हणजे शहाणपणा. म्हणजे काय केल्याने माझं मंगल होईल आणि काय केल्याने माझी अधोगती होईल हे तुम्हाला समजलं पाहिजे. हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं पाहिजे की मी जे काही करत आहो हे सर्व माझ्या चांगलाच आहे, म्हणजे चांगलं करणारं आहे, तर त्याचं आचरण करा. हा शहाणपणा तुमच्यात असावा. ही प्रज्ञा तुमच्यामध्ये असावी. आणि जे मी काय करत आहो यामुळे माझं अवमंगल होईल, मी दुःखी होईल, माझं अकल्याण होईल, तर त्या मार्गाचा त्याग करा. हे समजून घेण्याचा जो शहाणपणा आहे याला प्रज्ञा म्हणतात.
म्हणून बांधवांनो, आपल्या जीवनामध्ये सदैव प्रज्ञा उत्पन्न करा, शहाणपणा उत्पन्न करा. असं बेधुंदीमध्ये बेहुशीमध्ये जीवन जगू नका, कारण सगळं अनित्य आहे. म्हणून अप्रमादपूर्वक जागृतपूर्वक आपण आपलं जीवन संपादित करा. अशा प्रकारे प्रज्ञा हे चौथं पुण्यकर्म तुम्ही आपल्या जीवनामध्ये संपादित करा. आणि पाचवं जे पुण्यकर्म भगवान बुद्ध सांगतात ते आहे करुणा. करुणाभाव म्हणजे करुणा याचा अर्थ होतो, ज्या वेळेस तुम्ही एखाद्या दुःखी जनांना पाहता, एखाद्या रोगी माणसाला पाहता, तेव्हा त्याचं ते दुःख बघून किंवा त्याचा तो रोग बघून, आजार बघून तुमचं मन कंपित झालं पाहिजे. तुमच्या मनामध्ये ते म्हणतात ना, हळहळ उत्पन्न होणे. तुमच्या मनात ती हळहळ उत्पन्न व्हायला पाहिजे, म्हणजे की त्याचं ते दुःख कमी व्हावं. अरे बिचारा हा दुःखी फार दुःखी आहे, बिचारा हा व्यक्ती फार रोगी आहे, त्याचा रोग नष्ट झाला पाहिजे, याचे दुःख नष्ट झालं पाहिजे. ही जी भावना आपल्यामध्ये उत्पन्न होते याला म्हणतात करुणा. अशी करुणा तुमच्यामध्ये उत्पन्न व्हावी. कारण ज्यांना वाटते ना की मला माझ्या आईवडिलांची खूप सेवा करायची आहे, तर सेवा करण्यासाठी सुद्धा आपल्या चित्तामध्ये करुणा असली पाहिजे. करुणा जर नसेल ना तर तुम्ही आईवडिलांची पण सेवा करू शकत नाही. एखाद्याला तर बस ते आजारपण बघितलं की ते कदा छी करतात, आहे ना, छी करतात. कसली करुणा आहे मग? करुणा उत्पन्न करा आपल्या मातापित्यांबद्दल, आपल्या मित्रमंडळींबद्दल, आपल्या समाजातील जे लोक दुःखी आहेत, जे कष्टी आहेत, जे दीन आहेत किंवा जे रोगी आहेत, अशा लोकांबद्दल बांधवांनो आपल्या मनामध्ये अनंत करुणा उत्पन्न करा. अशा प्रकारचे हे 5 पुण्यकर्म आपल्या जीवनामध्ये सदैव संपादित करत चला. श्रद्धा उत्पन्न करा, शील पालन करा, प्रज्ञेचा अभ्यास करा, करुणेचा अभ्यास करा आणि मंगलमैत्रीचा पाठ करा. बांधवांनो, हे 5 प्रकारची पुण्य करा. नक्कीच तुमचं जिवंतपणे सुद्धा तुम्ही सुखी व्हाल आणि मृत्यूच्या नंतरही तुम्हाला सुगती प्राप्त होईल. बाबासाहेब आंबेडकर बघा, बाबासाहेब आंबेडकरांनी जर असा विचार केला असता, अरे हे लोक दुःखी आहेत, मला काय करायचं आहे लोकांचं, मी तर आज खासदार आहे, MP आहे, मेंबर ऑफ पार्लमेंट झालेला आहे, मला राहायला बंगला आहे, फिरायला गाडी आहे, टाय कोट सूट बूट घालून मी ऐशोआरामात राहतो. अरे मला काय करायचं आहे समाजाचं, मला काय करायचं आहे लोकांचं. हे लोक दुःखी आहेत, हे महार आहेत, हे दुःखी आहेत, हे यांच्या कर्मामुळे आहेत. असं जर बाबासाहेबांनी विचार केला असता तर बाबासाहेब झाले नसते. बांधवांनो, बाबासाहेब तुमचे आमचे उद्धारकर्ते झाले नसते, या भारतीय संविधानाचे शिल्पकार झाले नसते. बाबासाहेबांनी आपल्याला बघितलं, अरे हा समाज हजारो वर्षांपासून बिचारा दुःखी आहे, या समाजाचं दुःख नष्ट झालं पाहिजे. हा समाज रोगी आहे, मानसिक रोगी आहे, अरे या समाजाचं मानसिक हा रोग नष्ट झाला पाहिजे. ही अशी करुणा उत्पन्न झाली बाबासाहेबाच्या मनामध्ये. अनंत करुणाकर बाबासाहेब होते बघा. आणि म्हणूनच तर बाबासाहेबांनी या करुणा भावनेमुळे, तुमच्यावर जी करुणा बाबासाहेबांनी उत्पन्न केली, या करुणा भावनेमुळे बघा बाबासाहेबांनी आपल्या सर्वांचा उद्धार केला आहे ना, आपल्या सर्वांचा उद्धार केला. वयाच्या 60व्या वर्षी बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, सोपं नाही आहे. तुमच्यापैकी जर एखादा 60 वर्षाचा व्यक्ती असेल, त्याने विचार करा बरं, 60 वर्षामध्ये जर तुम्हाला म्हटलं 15 तास एका चेअरवर बसून राहा, हा पेन घ्या, लिहा, करू शकता का? कठीण आहे ना. कंबर दुखते, गुडघे दुखतात, शरीर आजारग्रस्त आहे. एवढं सर्व असतानाही बाबासाहेबांना BPचा त्रास होता, शुगरचा त्रास होता, बाबासाहेबची गुडघे दुखायचे, कंबर दुखायची, तरीसुद्धा एवढ्या आजारपणातही वयाच्या 60व्या वर्षी बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान लिहिलं आणि हे संविधान या भारत देशाला अर्पण केलं. ही करुणा आहे. अशी करुणा तुमच्यामध्ये उत्पन्न करा. वयाच्या 65व्या वर्षी बाबासाहेबांनी या भारतामध्ये बुद्ध धम्माचं पुनर्जीवन केलं. अरे एवढी करुणा बाबासाहेबांच्या मनात, ही करुणा तुमच्या सर्वांमध्ये उत्पन्न व्हावी. हा करुणा भाव तुमच्यामध्ये यावा, हे पुण्य तुमच्यामध्ये घडावं, याचं वर्धन व्हावं.
यामध्ये आपल्या सर्वांचं मंगल आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलेल्या या 5 प्रकारच्या पुण्यकर्माचं संपादन प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये करावं. जिवंतपणी म्हणजे या जीवनामध्ये तुम्हाला सुख प्राप्त होईल, मृत्यूच्या नंतरही तुम्हाला सुगती मिळेल. तुम्ही किती वर्ष जगताय हे महत्त्वाचं नाही आहे, पण मृत्यूच्या नंतर पुढील अनेक पिढ्यांपर्यंत, अनेक पिढ्या लोक तुमचा आदर्श घेतील, तुमची प्रेरणा घेतील. आणि म्हणून हा आदर्श आपल्यामधून निर्माण करा आणि हा विचार आपल्या पुढच्या पिढीलासुद्धा प्रदान करावा. मी आजच्या या पुण्यानुमोदन आणि जलदान विधीच्या निमित्ताने संपूर्ण निकाळजे परिवाराबद्दल मंगलकामना अर्पण करतो. आपण सर्व अतिशय मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात, त्यामुळे मला नक्कीच वाटतं की त्यांनी जे काही सत्कर्म त्यांच्या हयातीमध्ये केलेली आहेत, आपल्या सर्वांचे मित्रत्वाचा संबंध या परिवारासोबत आहे. असे संबंध सदैव टिकून राहावेत. एकमेकांना सुखादुःखामध्ये सहभागी व्हा, एकमेकांना सहकार्य करा, एकमेकांचे मंगल मैत्रीबान बना, एकमेकांचं म्हणजे कल्याण मित्र बना. आपण सर्वच यामध्ये सदैव आपलं जीवन सुखाने समाधानाने जगावं, अशा प्रकारची मंगलकामना मी आपल्या सर्वांप्रती अर्पण करतो. आणि पुनश्च एकदा संपूर्ण निकाळजे परिवारातील आपण सर्व नातेवाईक, मित्रमंडळी, हितचिंतक, संपूर्ण गावकरी मंडळी, आपल्या सर्वांप्रती मी अनंत मंगलकामना अर्पण करतो. या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो.